नमस्कार, मी रेणुका एक विचारवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूप खास होणार आहे, कारण माझ्यासोबत एक वादळी आणि वादग्रस्त असं व्यक्तिमत्व आहे. प्रसाददादा घोरपडे यांचं खूप स्वागत आहे. त्यांची ओळख करून मी देते. नवी मुंबईचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी गटातून, आणि ते महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेचे देखील अध्यक्ष आहेत. खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट मध्ये. आपला अनुभव, आपली आंदोलनाची जी या आधीची पद्धत होती, आपण राजकारण जे जगलात बघितलंय आम्ही ते, कारण की जेव्हा आम्ही यंग होतो तेव्हा आम्ही तुमचं मनसेमध्ये असतानाचं आंदोलन बघितलं होतं, आणि मला वाटतं ते इतकं वादळी झालं होतं तेव्हा. सो मला तिथून सुरुवात करायला आवडेल, कारण की आजचा हा पॉडकास्ट त्या निमित्ताने होतोय, कारण की आता हे जे जेनझी आंदोलन झालं आणि हा जो ऐतिहासिक राजीनामा पडला, त्याला आणि तुम्ही घातलेला त्यावेळेचा जो तो धुमाकूळ होता, त्याला तुम्ही कसं बघता? मुळात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या वेळेस आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस आमचं वय कमी होतं, म्हणजे आम्ही त्यावेळेस जेनझीच होतो. आणि जेनझींमध्ये एक वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा असते जी 30-35च्या पुढे जे तरुण असतात त्यांच्यामध्ये नसते. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल. आजकालच्या जेनझींमध्ये तर मीडिया किंवा इंटरनेट यामुळे तर अजूनच जास्त ऊर्जा आली असं मला वाटतं. त्यांच्यामध्ये जे ज्ञान आहे हे त्यांना फटफट इंटरनेटमुळे मिळतं. आपल्या वेळेस पुस्तकं वाचायला लागायची, पुस्तकातून ज्ञान मिळायचं तेवढंच, बरोबर, आणि काही गोष्टी जे होत्या ते अनुभव होते. आम्ही ज्यावेळेस मनसेचे किंवा इतर पक्षातून ज्यावेळेस आंदोलन करायचो त्यावेळेस तुमची आंदोलन आक्रमक असायची. यावेळेस मला असं वाटतं की जेनझीने जे आंदोलन केलं हे वेगळं होतं. या संपूर्ण जगाने या जेनझीचं जे आंदोलन आहे रेणुकाही पाहिलेलं आहे. मी सरप्राईज झालो. आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केली, अगदी मराठा जातीसाठी केली, पक्षासाठी केली, लोकांच्या मागण्यांसाठी केली, आपल्या न्याय हक्कांसाठी केली. परंतु जेनझींचं जे आंदोलन होतं ना हे युनिक होतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आता मित्र पक्षामध्ये आहे, परंतु जेनझी तिथेच जिंकले ज्या वेळेस चालणार आहे ना तुमच्या पक्षाला समर्थन केलेलं आंदोलन. मी बोलतो ना त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगायचं की जेनझीचं जे आंदोलन चालू होतं, अभिजित दिपके यांनी एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो की आपल्या भारताच्या सीजे काय बोलतात सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत त्यांनी तरुणांबद्दल एक कमेंट केली. एका केस चालू असेल त्यांनी कमेंट केली की बाबा हे सगळे कॉक्रोच वगैरे सारखे पडलेले असतात असं काहीतरी. मला असं वाटतं की मुळात हे बोलायलाच नव्हतं पाहिजे की तरुणांना तुम्ही असं जर उद्देशून बोलत असाल तर हे चुकीचं आहे. ते पण भारताचे सर्वोच्च न्यायाधीश, आणि हेच कुठेतरी अभिजित दिपके सारख्या एखाद्या तरुणाने जो अमेरिकेत बसला त्यांनी ते उचललं. बरोबर, त्याने सरकारबद्दलचा जो राग आहे तो त्यांनी तो दाखवला, आणि त्याने सहजच म्हणून मी सांगतो की सीजेपी नावाची पार्टी चालू केली, आणि त्या चळवळीमध्ये तुमच्या माझ्यासारखी जी आणि अजून काही तरुण असेल ते जोडले गेले. सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर सीजेपी फक्त कॉक्रोच जनता पार्टी हे एवढंच होतं, कारण की एक वारं असतं, बरोबर, तेवढं सगळ्यांना वाटलं. परंतु ज्यावेळेस अभिजित दिपके मुंबईत आले, दिल्लीला गेले, जंतर मंतरला आंदोलन केलं, त्यावेळेस अनेकांना त्याची दखल घ्यावी लागली. सोनम जे आहेत ते तिथं जाऊन उपोषणाला बसले, आणि सुरुवातीच्या काळामध्ये सर्वांनाच असं वाटलं की बाबा या आंदोलनाला तेवढं यश मिळेल की नाही. परंतु जसं जसं आंदोलन वाढत गेलं, जसं जसं उपोषणाचे दिवस वाढत गेले, मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षांना जी ताकद नाही भेटली, विरोधी पक्षांना ते यश नाही भेटलं ना, तर हे सीजेपी वाल्यांना भेटलं. वाटतोय बदल, म्हणजे तुम्ही जे केलं होतं आणि आता या मुलांनी जे करून दाखवलंय हे खूप जास्त डिफरन्स होता तुमच्या आंदोलनात आणि कारण की हे नॉन करप्ट होते. मी विरोधकांवरती करप्शन असल्याचा आरोप नाही करणार, परंतु या भारतामध्ये विरोधकांचं काम आहे विरोध करणं. बरोबर, तुम्ही सत्य तसं आजच देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य सांगितलेलं, तुम्ही बघा की सरकारचं जर तुम्ही डोकं नाही खाल्लं तर ते काम नाही करणार, शासनाचं डोकं खाल तर ते काम करतील. आणि बरोबर आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणजे आम्ही कशासाठी आम्ही राजकारणात आहोत ते पहिलं तुम्ही बघा. लोकांच्या कामासाठी आहोत की स्वतःच्या कामासाठी आहोत, की स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आहोत? लोकांची कामं करण्यासाठी आलोय. तुम्हाला स्वतःचा मोठेपणा घ्यायचा तर दुसरीकडे करा, परंतु लोकांची कामं जर तुम्ही घेऊन पुढे आला तर मला असं वाटतं की तेच करा जे लोकांना हवंय. सीजेपीचा उद्रेक जो होता हा नॅचरलच होता, जो नैसर्गिक तो मान्य केला, सरकारने मान्य केलेला आहे. तुम्ही आणि मी बोलून फायदा नाही, त्याच्यावरती सरकारने तो मान्य केला म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि साहजिक आहे एखाद्या देशाची ज्याची अर्थव्यवस्था जगामध्ये टॉप 5 मध्ये येते त्याचा जर नीट सारखा पेपर जर लीक होत असेल आणि त्यातून जर 20 मुलांची आत्महत्या होत असेल
तर मला असं वाटतं की चांगल्याची जबाबदारी तुम्ही घेता तर वाईटाची घेतलीच पाहिजे. आणि मुळात माझा जो मुद्दा आहे हा राजीनाम्याचा नाहीये. मला असं वाटतं की सरकार कोणाचंही असो, बीजेपी असो, काँग्रेस असो, कोणतंही असो, त्यांनी आंदोलन करते तर त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे. तुम्हाला वाटतं ते नाही झालं सत्ताधाऱ्यांकडून? सुरुवातीला नाही झालं, कारण की कुठलंही सरकार असेल तर ते टेस्ट करतात की आंदोलन किती मोठ्या प्रमाणात आहे. बरं. आणि दुर्दैवाने मग त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती मला वाटतं तरुण मुलींवरती दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या बाबतीत मी नवी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करतो. हा अपवाद असतील 1-2 ठिकाणी, परंतु नवी मुंबई पोलिसांनी इथल्या तरुणांना खूप चांगला सपोर्ट केला. आणि राजकीय जे विरोधक आहेत ते मग या गोष्टींचा सपोर्ट थोडाफार घेणारच. आम्ही सत्तेत असेल तर दुसरे विरोधक असो तो होणारच ते. तर म्हणजे जे काही तुम्ही आता म्हणालात की ते नॉन करप्टेड होते, पण मग या सगळ्यामध्ये कुठेतरी झालं असेल राजकीय, प्रत्येकाने आपली राजकीय पोळी भाजली असेल असं वाटतं. आज बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे आणि बीजेपी आणि इतर पक्ष जे आहेत ते केंद्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे सीजेपीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आला असेल किंवा इतर पक्ष आले असतील. बरोबर आहे. अगदी मला असं वाटतं की तमिळनाडूचे सीएम पण स्वतः तिथपर्यंत आले. अजून इथे एक छोटस अडवते, सीजेपी पण नंतर, आधी तर सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला हाक दिली होती, नंतर सीजेपीने यात उडी मारली. तर सीजेपीने उडी घेणं हे तरी म्हणजे तितकं क्लिअर होतं का ही पण राजकीय? हे चालून आलेलं आहे. मला तर नाही वाटत की असं कुठे कोणी इंटेन्शनली करतं, कारण की सीजेपीने हाक दिली आणि सोनम वांगचुक जे आहे ते शिक्षणाशी रिलेटेड काम करतात. नक्कीच त्यांचे इतर जे मुद्दे असतील ते चुकीचे असतील, पण त्यांचा हा जो मुद्दा होता शिक्षणाची धरून होता आणि तुम्ही त्याला डावलू नाही शकत. ओके. तो मुद्दा डावलू नाही शकत. तो तुम्ही तो तुमचा जो रडारवरती तो घेतलाच पाहिजे. आणि एकत्र येऊन त्यांनी ते आंदोलन केलं. त्या आंदोलनाला त्यांना यश आलं. आणि बघा, राजीनामा घेणं, मला तरी असं वाटतं की फक्त राजीनामा घेणं हा त्यातला सोल्युशन नाहीये. शिक्षण पद्धती किती चांगली होते ना, हे त्याचा मूळ मुद्दा आहे. शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल होतात हा मूळ मुद्दा आहे. राजीनामा तर झालाच, याच्या पुढे काय होणार हे खूप महत्वाचं आहे. काय एकंदरीत बदल अपेक्षित आहेत? शिक्षणाच्या आईचा घो सारखे अनेक सिनेमे आले आणि शिक्षणाच्या बाबतीत बोललं गेलं. आता मला असं वाटतं शिक्षण इतकं बदललंय कारण की सोशल मीडियाचा वापर आहे. आणि तुम्ही आता ही मुलं जी बघितली आंदोलनात, तीही शिक्षण व्यवस्थेत आहेत आणि त्यांचं रौद्र रूप जेव्हा त्यांच्या भावनांशी, त्यांच्या हक्कांशी खेळल्यावरती काय होऊ शकतं हे तुम्ही बघितलं. यानंतर काय अपेक्षा आहे एक शिक्षण व्यवस्थेकडून की हे केल्यानंतरच हे, कारण की हे नीट पेपर लीक वगैरे हे काही आत्ताचा मुद्दा नाहीये, हे असंख्य सरकार आली. मला वाटतं की पंजाबमध्ये पेपर लीक झाले. सो हे वारंवार घडणार आहे. आता राजीनामा पडला, दुसरे मिनिस्टर आले, तरीही असं काही होऊ शकतं ना, असं म्हणजे याच्याबद्दल काय वाटतं? खूप चांगला प्रश्न रेणुका, खूप टायमिंगला प्रश्न विचारला. कारण की परवाच मी माझ्या कार्यालयात बसलो आणि कार्यालयात बसला असताना संध्याकाळच्या वेळेस एक तरुण आला. आमच्या गप्पा चालू झाल्या, एक सीजेपी बद्दलच या गप्पा होत्या. त्याने मला खूप चांगला एक डायलॉग मारला बोलता बोलता आणि मला तो लागून गेला. आणि खूप सुंदर होतं की चायना किंवा जपान किंवा अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल, इतर देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये काय फरक आहे माहितीये? फरक असा आहे की तिथे लहान मुलांना टेक्नॉलॉजी शिकवली जाते, 100%. तिथे लहान मुलांना स्पोर्ट्स शिकवले जातात, तिथे लहान मुलांना संस्कार दिले जातात चांगले चांगले. आणि आपल्याकडे छान छान गोष्टी शिकवल्या जातात. हा जो त्यांनी शब्द वापरला ना, छान छान गोष्टी, हा खूप सुंदर शब्द होता. हा लागण्यासारखा शब्द होता. छान छान गोष्टी शिकवतो तुम्ही 5वी पर्यंत. तुमचं शिक्षण पद्धती अशी, तुमच्या शिक्षणामध्ये ऐश्वर्या रायचा हा पिक्चर कोणता, कुठल्या चालेला, हा प्रश्न आहे. गंभीर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचं कोणतंही सरकार असो, तुमची शिक्षण पद्धती जोपर्यंत बदलणार नाही ना, तोपर्यंत तुमच्यातले तरुण हे उजागर नाही होणार, ते बाहेर नाही येणार आणि त्यांना त्या प्रकारची जी इंटेलिजन्स जी असेल ना ती भेटणार नाही असं मला वाटतं. त्यांची बौद्धिक पात्रता आहे ना ती वाढणार नाही. खूप सुंदर मुद्दा तुम्ही हायलाइट केला सर, कारण की या मुद्द्याला धरून याआधी पत्रकारितेत मी अनेक प्रश्न विचारलेत. म्हणजे बलात्कारी दुसरीतल्या पहिलीतल्या मुलीपर्यंत पोहोचलाय, पण शिक्षण व्यवस्था, महिला सक्षमीकरण, महिलांना स्वतः सेल्फ डिफेन्ससाठी स्ट्रॉंग करणं, हे कुठेतरी अद्यापही शालेय लेवल पर्यंत पोहोचलं नाहीये. त्यामुळे शिक्षण व्यवस्था बदलताना या गोष्टी व्हाव्यात अशी ठाम अपेक्षा आहे.
आता मी पुन्हा एकदा तुमच्या राजकीय प्रवासावरती येते, कारण की त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता आपण ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करताय, अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट आहे आपला, आणि आत्ताच रिसेंटली आपल्याबरोबर एक मोठी घटना घडली. आपण सगळ्यांनी अजितदादांना गमावलंय. तर तो एक धक्का कसा होता, आणि कसं म्हणजे तुमच्या पक्षाने, प्रत्येक कार्यकर्त्याने, इव्हन पत्रकारितेच्या भूमिकेत असलं तरी आम्हाला सुद्धा तो खूप जोरात बसलेला धक्का आहे. तो अजूनही मला वाटतंय ते खरं वाटत वाटत नाही. नाहीये. तर त्याबद्दल मुळात रेणुका, मी ज्यावेळेस निवडणुका आम्ही लढत होतो आणि त्यावेळेस अजितदादा होते. राष्ट्रवादीकडून नवी मुंबईने निवडणुका अनेक उमेदवारांनी लढल्या आणि आम्ही अजितदादांना भेटण्यासाठी पुण्याला गेलो. पुण्याला त्यांची आमची गाठभेट झाली. मी आतापर्यंत माननीय राज ठाकरे, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर काम केलेलं आहे. यांच्यासारखे नेते बघितलेले आहेत. राजसाहेबांना भेटण्यासाठीही तुम्हाला वेळ घ्यावा लागतो. एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी वेळ घ्यावा लागतो. त्यांच्या आजूबाजूलाही गराडा खूप असतो. प्रत्येक जण त्या लेवलची हस्ती आहे. परंतु अजितदादा पवार यांच्या बाजूलाही माणसं असतात ना, अशातला भाग त्यांच्या बाजूला तो जास्ती असतात. पण एक विशेष वाटतं की त्यांच्यापर्यंत ऍक्सेस खूप सोपा होता. सोपं होतं, खूप सोपं होता. खूप कमी वेळेत अनुभवला, पण सोपं होता. कारण की मी याच्या आधीही मी 1-2 कामांसाठी मी अजितदादांना त्यांच्या बंगल्यावरती भेटायला गेलेलो, ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये होतो. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आम्ही दुसऱ्या पक्षात असताना अजितदादांवरती टीका केलेली आहे, कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या वक्तव्यांवरती हसलेलो आहे आम्ही आणि बोललेलोही आहे. परंतु आज कळतंय की ते जाणून बुजून नव्हते बोलत. त्यांचा एक स्वभाव होता, मिश्किल स्वभाव होता. तो ते मिश्किल स्वभावाने बोलायचे. ती पश्चिम महाराष्ट्रातली जी घाटी भाषा होती ना, त्या प्रकारे ते बोलायचे. ते कुठलंही जी गोष्ट असेल ना, ते एखादी बोलून गेले तर मनापासून असे बोललेत असं कोणाला दुखवण्यासाठी बोलत नव्हते. आणि ज्या प्रकारे तुम्ही मला विचारताय की काय माझ्या भावना आहेत, माझ्या भावना जाणून घेण्यापेक्षा आजही अजितदादांचे रील आले तर त्याच्या खालच्या कमेंट वाचा. हे सर्व पक्षीय लोक आहेत, त्याच्या खाली कमेंट करून जे ते हळवे होतात. आणि माहिती नाही का, सगळंच महाराष्ट्र रडत होता. आतापर्यंत या महाराष्ट्राने अनेक मोठे नेते गमावलेले आहेत. परंतु त्यावेळेस जर तेवढं दुःख नाही झालं जे दुःख अजितदादांच्या जाण्याने झालं. काहीतरी वेगळं नक्कीच होतं या माणसामध्ये. आणि जाता जाता मला त्यांचा तो डायलॉग जो आहे तो भावला की मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. जोपर्यंत माझ्या श्वासाश्वास राहील तोपर्यंत मी तुमच्यासाठी काम करणार. मला असं वाटतं की तो त्यांच्या मनातून आणि त्यांच्या हृदयातून जो आलेला तो वाक्य होतं ते त्यांच्या अगदी आत्मनिर्भरपणे ते बोललेले मला असं वाटतं. आणि कुठेतरी ते लोकांना लागलं आणि आजही लोक त्यांची उणीव भासून आहेत राहणार की असा नेता होणे नाही. आजही आपण बघताय की तो व्यक्ती 5 वाजता उठून कामाला लागायचा आणि रात्री किती लोट. म्हणजे मला आता त्यांचे पीए वगैरे माझ्या संपर्कात आहेत. जुनी त्यांची जी काही मंडळी आहेत पक्षातली मोठे नेते आहेत ते आमच्या गप्पा चालतात. ते लिटरली सांगायचे की त्या व्यक्तीला झोपण्यासाठी जर रात्री 2 जरी वाजले ना, सकाळी 5 वाजता उठायचे. ते 4:30-4ला जरी उठायचे. त्यांचं ते काही वॉकिंग असायचं ते करायचे आणि रेडी होऊन लोकांच्या जे मीटिंग शेड्यूल होते ना ते त्यांना भेटायचे. सकाळी 5 वाजता कोणती मीटिंग असते मला हे कळत नाहीये. की बरं एखादा व्यक्ती लेट आला ना तर त्याला सांगायचे की तू लेट झालास आता तू उद्या पुन्हाची वेळ घ्यानी ये. रागवणार नाही त्याच्यावर की तू लेट आलास तुला भेटणार नाही, आता तू उद्या पुन्हा वेळ घ्यानी ये. तुझी जी वेळ राखीव ठेवली ती गेली ती दुसऱ्याला दिलेली. मला असं वाटतं की अजितदादा पवार हे सगळ्यांना लेट समजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा आलो. नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. नक्कीच. तर अशा व्यक्तीला रिप्लेस करणं खूप चुकीचं आहे. 100%. किंवा अशा व्यक्ती रिप्लेसमेंट अशा व्यक्तींना नाहीये, पण आता ती झाली आहे तुमच्या पक्षात. त्यांच्याच पत्नींकडे तुमच्या पक्षाचं नेतृत्व आहे. तर वाटतं की शी इज केपेबल फॉर दिस. मी आता सुनेत्रा वहिनींना एकदाच भेटलेलो आहे. पार्थ पवार साहेब, जय पवार साहेब यांचंही माझं कधी असं जास्त बोलणं नाही झालंय. परंतु मी तुम्हाला सांगेन प्रत्येकामध्ये एक एबिलिटी असते, प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. फक्त त्यांनी ती साक्षात उतरवली तर तो काही करू शकतो. आणि राहिली गोष्ट महिला जर तुम्ही बोलत असाल तर याचे उत्तम उदाहरण तुमच्याकडे आहेत. जयललिता आहेत, मायावती आहे, ममता बॅनर्जी आहेत. हे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत. महिला मुख्यमंत्री. बरं त्यांनी सगळ्यात जास्त कार्यकाळ काढलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे सुनेत्रा वहिनी काम करतात तर मला असं वाटतं की तोही दिवस दूर नसेल की अजितदादांचं स्वप्न घेऊन ते पुढे चाललेले आहेत. जे स्वप्न अजितदादांचं होतं
6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले, पण परंतु त्यांना एकदाही मुख्यमंत्री नाही होता आलं. कुठेतरी ते नाव पुढे लागेल की मुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार. हे होईल. बघा, प्रत्येक गोष्ट होऊ शकते, फक्त तुम्ही ती अंमलात आणली पाहिजे, याच्यावरती मी पण मग थांबू तुम्हाला शकतो. वाटतं तुमचे मित्र पक्ष हे होऊन देतील? मुळात मित्रपक्ष होऊन देण्यापेक्षा कुठल्याही पक्षाने स्वतः जर त्या प्रकारे फील्डवरती उतरलं तर ते होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे राष्ट्रवादीतल्या अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रीपद भूषवावं. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनाही वाटतं की शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद भूषवावं, आणि भाजपमधल्याही नेत्यांना असं वाटतं की आम्हाला हेच मुख्यमंत्री हवेत. तर ही चढाओढ उद्या कुठल्या आम्हाला भूमिकेत पाहायला मिळेल? की एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विचारते, जर या गोष्टी झाल्या किंवा नाही झाल्या तर काय एकंदरीत कार्यकर्ता म्हणून भावना असेल? नाही, मुळात एक लक्षात ठेवा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्यांना वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आणि मला असं वाटतं की सुनेत्रा वहिनीचा उद्या जर महिला मुख्यमंत्री करायचे असेल तर सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरा पर्यायच नाही असं मला तरी वाटतं सध्या तरी महाराष्ट्रामध्ये. कारण की उपमुख्यमंत्री राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना जो चांगला अनुभव आहे तो इतर कोणी करू नाही शकणार. आणि त्यांचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे सुनेत्रा वहिनींचं माहेरचं, तेही राजकीयच आहे. त्याच्यामुळे त्या तिथूनच बाळकडू घेऊन आलेल्या असाव्यात. शेवटी त्यांनी खासदारकी ही बघितलेली आहे. खासदारकीनंतर आता उपमुख्यमंत्री वरती चांगलं काम करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा जो स्वभाव आहे, एक स्त्री म्हणून, एक माता माऊली म्हणून सगळ्यांना सामावून घेण्याचा स्वभाव जो आहे तो त्यांचा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर बदल घडला तर होऊ शकतं. ही राजकीय आता पटलावरती पुढे काय होतं हे खूप ऍक्च्युली प्रत्येकाच्या मनातले हे प्रश्न आहेत. थोडं आपल्या कार्यकाळाविषयी येते मी. आता जानेवारीमध्येच नगरसेवक निवडणुकींची मोठी रणधुमाळी पार पडली आणि आपणही त्या स्पर्धेमध्ये होतात. आपण तसे शिंदे गटात होतात, पण निवडणुकीच्या याच्या अनुषंगाने आपण राष्ट्रवादीमध्ये गेलात. तर त्यावेळी काय समीकरण बदलली होती? काय झालं त्यावेळेस, पहिलं तर होतं की भाजप आणि शिवसेना ही युती करेल की नाही, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं मरण होतं. आता शिवसेनेमध्ये एवढी गर्दी आहे आजही, हे सगळ्यांना माहिती, सर्वश्रुत आहे. आजही त्यांचे नगरसेवक स्वतः बोलतात, पदाधिकारी बोलतात की शिवसेनेमध्ये गर्दी एवढी आहे की तिथं 100 नेतृत्व आहेत. एका शहरामध्ये 100 नेतृत्व आहेत. मला असं वाटतं की तिथं काम करायला स्पेस नाही मिळत. आणि भाजप आणि शिवसेनेची युती होऊन ते लढतील की नाही, किंवा नाही लढतील किंवा वेगळे लढतील, हाच प्रश्नचिन्ह शेवटच्या दिवसापर्यंत होता. त्याच्यामुळे आपल्याला तिकीट भेटेल की नाही हा एक होतं. आणि मी मनसेत असताना, म्हणजे अगदी कोविडच्या आधीपासून मी महानगरपालिकेची तयारी करत होतो. माझे जे सहकारी आहेत, माझा जो प्रभाग त्यावेळेचा जो वॉर्ड होता, त्या लोकांना माहिती होतं, मी कामं केलेली आहेत आतापर्यंत. तर मला असं वाटतं की मला निवडणूक लढवणं हे गरजेचं होतं, भले अपक्ष लढवणं. परंतु त्यावेळेस, आता ते मी नंतर येणाऱ्या काळामध्ये बोलून दाखवेन की नक्की काय झालं ते. परंतु तिकीट डावलली गेली, त्याच्यामागे कोण कोण होतं, काय षडयंत्र होतं, हे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगेन. सध्या एवढं सांगतो की तिकीट डावलल्याच्या नंतर मला कुठल्या तरी एका पक्षाकडून ती निवडणूक लढवणं गरजेचं होतं, ज्याचं चिन्ह मला मिळेल. मी राष्ट्रवादीला अप्रोच केला, राष्ट्रवादीने मला दिलं. मी एक माझा पॅनल बनवला. त्या पॅनलमुळं म्हणजे मला आनंद नाही होते त्या गोष्टीचा, दुःखच होतंय, परंतु त्या प्रभागामध्ये शिवसेना पडली. एक फक्त त्यांचा जो उमेदवार आहे तो निवडून आला. मुळात कोणी कोणाला पाडण्यासाठी उभं राहत नसतं, परंतु त्याच वेळेस कुठेतरी न्याय झाला असता तर मला असं वाटतं की मे बी ज्या पक्षातून मी निवडणूक लढवण्याची तयारी केलेली त्यांना कुठेतरी चांगला नगरसेवक भेटला असता. आणि त्यांच्या खासदारांनी बोलून दाखवलं नंतर की तिकीट वाटपामध्ये आमची चुका झाल्या, आम्ही बऱ्याच चुका नाही झाल्या, मला असं वाटतं की गुन्हा झालाय तुमचा, आणि तुम्ही हाताने तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. या निवडणुकांमध्ये नवी मुंबईमध्ये खूप वेगळं चित्र होतं. ऐरोली मतदारसंघ पूर्ण मला वाटतं बऱ्यापैकी शिवसेनेने खेचला आणि बेलापूर मतदारसंघ बीजेपीने खेचला. असं काही ठरवून वगैरे होतं? असं काही अंतर्गत जस्ट विचारते, आय डोंट नो, तुम्ही बोलाल की नाही? मुळात रेणुका, मी तुम्हाला सांगतो, हे अंतर्गत हा नंतरचा भाग, ते तुम्ही ओळखू नाही शकत. जे राजकीय विश्लेषक तळागाळापर्यंत बोलतात असतात, जुनी लोक असतात, ते त्यांना माहिती असतं की याच्यामध्ये काय मिली भगत आहे. बरोबर. की बाबा ठराविक नोड मध्ये ऐरोली असेल, कोपरखेरणा असेल किंवा वाशी असेल, या नोड मध्ये तुमच्या सीटा लागणार, इथं आमच्या सीटा लागणार. मे बी त्यांचा असेल नसेल तो नंतरचा भाग झाला. एवढे लोक हुशार आहेत, समजून घेणार आहे. परंतु या निवडणुकीमध्ये दुर्दैवाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, पैशाचा वापर हा अति प्रमाणात झाला. आणि मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगतो, या इंटरव्ह्यू मध्ये सगळं श्रुत आहे. अगदी एकेका माणसाचे 2-2, 3-3, 5-5 रेट ठरायचे.
कुठेतरी लोकशाहीला काळिंब पासणारी गोष्ट आहे. मी लोकांना विनंती करतो, नाही मी सगळ्यांना नाही बोलत आहे नक्कीच, काही लोक अशी आहेत जी प्रामाणिकपणे जाऊन मतदान करतात, चांगल्या वोटर्सला मतदान करतात. दुसरी एक गोष्ट जी आहे पैशाशिवाय, की तरुणांना दारू आणि जेवण, नॉनव्हेज यांच्या पार्ट्यांमध्ये त्यांना एक महिना घालून देतात, त्यांच्याकडून काम करून घेतात आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडेच बघतही नाही, ही अवस्था आहे. हे दुर्दैव आहे. तर माझी त्या उमेदवारांबद्दलची तक्रार नाही, माझी तक्रार जनतेबद्दलचीच आहे. तुम्ही पैसे घेतले, तुम्ही निवडून दिले म्हणून ही आज वेळ तुमच्यावरती आलेली. काय वाटतं आता तुम्ही ज्या वॉर्डमध्ये राहता कोपरखैरणे, मला वाटतंय तिथून आपण जेव्हा पास होतो तिथे आता मी सुद्धा नवी मुंबईकर आहे, त्यामुळे तिथली सद्य परिस्थिती मला चांगली माहिती आहे की तिथे किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. किती मी तुमचे अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही वारंवार ट्रॅफिक संदर्भात बोलत असता. इलिगल पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे येणाऱ्या काळात येऊ घातलेली रिडेव्हलपमेंट. तर याबद्दल मला जरा बोलायला आवडेल की आता कोपरखैरण्याची तुमच्या वॉर्डची काय एकंदरीत परिस्थिती आहे. तुम्ही बघितलं असेल, मी निवडणुकीच्या आधी पार्किंगचा मुद्दा घेतलेला. शहर वाढलं की गाड्या वाढतात, लोक वाढलं की गाड्या वाढतात, साहजिकच आहे. आणि आता माणसाकडीच गाडी झालेली. मला असं वाटतं की सगळ्यात कुचकामी यंत्रणा जी असेल ही अधिकारी नवी मुंबईचे, महानगरपालिकेचे किंवा पोलीस खात्याचे, ट्रॅफिकचे, हे नावाला तात्पुरतं सोल्युशन काढतात. तुम्हाला तात्पुरतं सोल्युशन नकोय. ऑड इव्हन तुम्ही पार कोपऱ्यापर्यंत करा. एका सिग्नल पर्यंत तुम्ही ऑड इव्हन नेलेलं आहे, तिथं नो पार्किंग करा. 100 मीटर पर्यंत कुठल्याही सिग्नलला नो पार्किंग हवंय. का तर ते गाड्या सुटल्याच्या नंतर जेव्हा सिग्नल सुटतो तेव्हा त्या गाड्या पटकन क्रॉस झाल्या पाहिजेत. बरोबर. आणि आजही त्याच्यावरती पोलिसांची ग्रीप नाहीये. उपायुक्त काय करतात, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त काय करतात, त्यांचे अधिकारी काय करतात, त्यांनाही दिसत नाहीये का? खड्डे तर सोडूनच जाते, तर लांबचीच गोष्ट, त्यांना ते तर मलिदा खायचा असतो. परंतु लोकांच्या बेसिक सुविधा आहेत. आज तुम्हाला सांगतो, एखाद्या सिग्नलला शाळेची स्कूल बस जी असते, शाळेची जी बस असते, तिला जर जायचं म्हणलं ना तर तिला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं थांबावं लागतं. अँब्युलन्सचा एखादा माणूस आला ना तर तो ट्रॅफिक मध्ये अडकून बसतो, एखादा रुग्ण गेल्याच्या नंतर. ही अवस्था नवी मुंबईची. डेव्हलपमेंट होतं ना, शहरावरती बोजा वाढतोय. ह्यांना फक्त रिडेव्हलपमेंट आणि इमारती उभ्या करणं एवढंच दिसतंय, पण त्या शहरावरती बोज देतोय. आज मी तुम्हाला सांगतो, यावेळेस कडक उन्हाळा होता. कडक उन्हाळ्यामध्ये पाणी अपुरं पडत होतं, तुम्ही पाहिलं असेल. बरोबर आहे. पाणी टंचाईचा प्रचंड प्रॉब्लेम. ज्या शहराला स्वतःचं धरण असून जर पाणी अपुरं पडत असेल तर विचार करा येणाऱ्या 1 वर्षामध्ये काय होईल. बरोबर. समजतंय तुम्हाला? तर हा जो मुद्दा आहे ना महत्वाचा आहे. आणि पालिकेत जे नगरसेवक निवडून बसलेले ते नक्की काय मुद्दे घेत बसतात रोज? पण मग दादा तुम्ही मित्रपक्षातच आहात ना, तुम्ही त्यांच्या मार्फत हे आम्ही पालिकेमध्ये त्यांचे विरोधक आहोत. आम्ही त्यांच्या सत्तेत नाही, आम्ही राज्यात सत्तेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा जो विरोध करायचा तो करतो. मी तर स्वतः वैयक्तिक तरी करतो. आता नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही नव्याने बांधणी चालली आहे. अनेक तरुण मला जॉईंट होत आहेत, इथे येऊन काम करतात. आणि तुम्ही जर विरोध नाही केला तर कामं होणार नाहीत. असं मला वाटतं, जनतेची कामं होणं हे गरजेचं आहे. पण हे विरोध करण्याच्या मुळे मग तुमचं अंतर्गत राजकारण सुरू होतं आणि मग कामं बाजूला राहतात असं काही नाही. कामांसाठीच विरोध करतोय ना आम्ही तो विरोध करतो. आता आम्हाला पालिकेमध्ये, आम्ही नगरसेवक नसल्यामुळे आम्हाला पालिकेमध्ये नाही जाऊन बोलतायत, परंतु जे नगरसेवक आहेत त्यांनी तर तिथे जाऊन बोललं पाहिजे. त्यांचे वेगळेच मुद्दे असतात. आतापर्यंत पार्किंगची घेऊन कुठल्या नगरसेवकांनी, कुठल्या विरोधी पक्षांनी, कुठल्या सभागृह नेत्याने, महापौरांनी विषय मांडलेले का तिथे? नाही म्हणले. जे मांडायला पाहिजे होते. पाण्याच्या मुद्द्यावरून सर्वस्व फेल झालेले आहेत. गढूळ पाणी येते, लोक आजारी पडत होती उन्हाळ्यात सुद्धा आणि आता पावसाळ्यात सुद्धा हीच अवस्था आहे. आता एकंदरीत ही सगळी परिस्थिती आहे. कोपरखैरण्याला कसं तुमचा वॉर्ड बदलू शकतो? येणाऱ्या काळात ही परिस्थिती भीषण होईल असं मला तरी वाटतं. मी तुम्हाला काय हे बघा, एक लक्षात घ्या, मी लोकांना विनंती करतो की जो माणूस, काय होतंय ना आजकाल, एक तुम्हाला फॅशन झाले सांगतो, मी कुणाला बघून मतदान करतो हे महत्वाचं आहे. लोक जेव्हा मतदान करतात तर मतदानाला कुठल्या माइंडसेटने जातात. आज आपल्याकडे मी सांगितलं ना, पहिला जो मुद्दा तो एज्युकेशनचा, त्यासाठीच होता. लोक एज्युकेट झाली तर चांगली लोक निवडून देतील, एज्युकेट नाही झाली तर कुठे लोक निवडून देतील? एज्युकेटेड लोकही पैसा खातात. मुळात आता काय झालंय, मतदान करताना लोक काय बघतात, अरे हा माझ्या गावचा आहे, अरे हा माझ्या जातीचा आहे, अरे हा माझ्या आवडत्या पक्षाचा आहे, अरे हा माझा नेता आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा लांबचा नातेवाईक आहे. बरोबर. ही त्यांची मूळमध्ये. आणि 6वा जो आहे, हा मला पैसे देतो. बरोबर. ह्याच्यावर, ह्या 6 मुद्द्यांवरती जर तुम्ही मतदान करणार असाल तर तुम्ही काय अपेक्षा करता लोकांकडून आणि नेत्यांकडून? ते तर सरळ सरळ बोलतात की आम्ही तुम्हाला पैसे दिले म्हणून आम्ही हे करतोय.
म्हणजे एकंदरीत विकत घेतलेलं आहे Exactly. जनतेला. एक्झॅक्टली. तुम्ही काम करणाऱ्या जर लोकांना नाही निवडून दिलं ना, हम्म. तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घराचीच अवस्था खूप वाईट होईल असं मला तरी वाटतं. दादा थोडस आउट ऑफ द बॉक्स मला पुन्हा क्युरिओसिटीने विचारावं असं वाटतंय की तुम्ही आता जेनझीजला बघितलं की ते किती क्रेझी होऊ शकतात हो. आणि ते किती मोठा ऐतिहासिक बदल घडवून आणू शकतात. आणि तुम्ही राजकारण्यांनाही बघितलंय, तुम्ही चांगल्यातलं चांगलं राजकारणही बघितलंय आणि गलिच्च्यातलं गलिच्चही बघितलंय. काय वाटतं हे राजकारण पुढच्या येणाऱ्या काळात जर हे असं जेनझीज आणि हे इतकं असं एकदम टॉप नोच असेल तर राजकारणाची काय घडी तुम्हाला दिसते किंवा भविष्यातलं माझं पत्रकारांचं फ्युचर आहे, राजकारण्यांचं काय फ्युचर वाटतं? मुळात जेनझींनी जर हे लावून धरलं, सातत्य ठेवलं तरच ते होऊ शकतं. नाहीतर फक्त सीजेपी आली, एक राजीनामा घेतला आणि मोकळी झाली, हे होऊ नाही शकत. मी पुन्हा एकदा सांगतो, मी सरकारचा विरोध नाही करत आहे, परंतु मला असं वाटतं की सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला पाहिजे. कोणाचंही सरकार असो. त्यावेळी स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेलं आहे, चुकीच्या गोष्टींचा विरोध करा तर ते पुढे जाईल. इंदिरा गांधींचा विरोध केला, इंदिरा गांधींच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध केला म्हणून सरकार त्यावेळेस ते ढासळलं आणि इंदिरा गांधींना सरकारमधून आउट व्हावं लागलं. आणि आज केंद्रात सरकार असो, राज्यात असो, कुठल्याही पक्षाचा असो, मी पुन्हा एकदा सांगतो, चुकीच्या धोरणांना तुम्ही वेळीच आळा घाला. कारण की कुठलाही नेता हा परिपक्व नसतो. तो त्याच्या डोक्याने चालत असतो, तो त्याच्या डोक्याने ते जी कमिटी असते ते निर्णय घेत असते, पण ते लोकांवरती त्याचा काय परिणाम होईल हे बघत असतात. आज तुम्ही बघत असाल इथेनॉल बद्दल पण लोकांमध्ये चर्चा व्हायला लागलेली आहे, परंतु ते नेत्यांपर्यंत गेलं पाहिजे ते. पण आता पुन्हा एकदा काय वाटतं, इथेनॉलच्या चर्चेत लोक खूप भडकलेली आहेत. आता नवीन आता इथेनॉलचे पण पक्ष तयार व्हायला लागलेले आहेत. इव्हन आम्ही आंदोलनं कव्हर केली तर अगला नंबर असंही चालू होतं. काय वाटतं आता काय होणार आहे, क्या नंबर लगेंगे सबके? काय होतं, अनेक लोकांनी त्या इथेनॉल बद्दलचे व्हिडिओ पोस्ट केले. मी असं म्हणतो की 100 मधले 100 व्हिडिओ जरी खरे नसले तर 10 तरी असतील. आता मुळात एक छोटीशी गोष्ट सांगतो, आपलं सरकार एखादी गोष्ट बाजारात पहिल्यांदा आणतं, पण त्याला अंमलबजावणी नंतर करतं. त्याच्यासाठी जे सोर्सेस आहेत हे नंतर करतं, त्याची चाचणी पण नंतर होते. याचं उत्तम उदाहरण, मी ईव्ही गाडी घेतलेली, पण ईव्ही आता स्टेशन बऱ्यापैकी झालेत. ज्यावेळेस ईव्ही मार्केटमध्ये आली त्यावेळेस त्याचे स्टेशनच नव्हते. चार्जिंग कुठे करणार तुम्ही, गाडी तर आणली. आता इथेनॉल बद्दल पण तेच आहे, पहिलं पेट्रोल आणलं इथेनॉलचं, गाड्या कुठं आणणार, गाड्या तर द्या पहिल्या त्या. आणि आहे त्या गाड्या इथेनॉलला सूट नाही करत आहेत. ईव्ही आणि ते इथेनॉल आणि पेट्रोल सूट नाही करत आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रॉब्लेम येत असेल. तर कुठेतरी हा ताळमेळ जो आहे तो बसत नाहीये. तो ताळमेळ ज्यावेळेस बसेल त्यावेळेस त्याचं सोल्युशन निघेल. पण दादा हे ताळमेळ बसेपर्यंत जेनझी आता पुन्हा एकदा की जेनझीच नाही, मी तर बोलतो जेनझीकडून लोकांनी शिकलं पाहिजे सगळ्यांनी. खूप सुंदर आंदोलनं त्यांनी केलेत, खूप चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह माइंडने त्यांनी त्यांचा जो मुद्दा आहे तो सरकारपर्यंत पोहोचवला आणि सरकारने देर आहे पण दुरुस्त आहे म्हणून तो राजीनामाही झाला. परंतु पुन्हा एकदा तेच गोष्ट आहे की राजीनामा हा कुठल्याही सरकारमध्ये तात्पुरतं सोल्युशन असतं, त्याच्या पुढे बरोबर हे महत्वाचं आहे. जिथपर्यंत अनेक राजकीय विश्लेषक असतील, चांगले राजकारणी असतील, तेही हेच बोलतात, राजीनामा हा सोल्युशन नाही. हे तुमचं मानसिक समाधान आहे. त्या शिक्षण व्यवस्थेत काय बदल घडतो हे खूप महत्वाचं आहे. आता आपण म्हणतोय की जे आता जो सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष आहे त्या पक्षाच्या विरोधातलं हे सगळं सुरू आहे. पण याआधी महाराष्ट्राने अजून एक स्ट्रॉंग राजकीय पक्ष आणि स्ट्रॉंग राजकीय घराणं बघितलं, ते म्हणजे ठाकरेंचं बघितलं. राज ठाकरेंच्या पक्षातही आपण होतात. आता ज्या पद्धतीने सीजेपी वाढलंय आणि उद्धव ठाकरेंनी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन पाठिंबा दिला, वाटतं ही गाडी आता पुन्हा रुळावर येते की काय एकंदरीत? आता एक सांगू इच्छितो तुम्हाला की प्रत्येकामध्ये एक शक्ती असते, ती जर शक्ती त्यांनी आत्मसात केली आणि ती अंमलात आणली तर ते नक्कीच बदल घडू शकतो. साऊथला तुम्ही बघितलं असेल की कुठलाही नेता असो, राजकारणातला असो किंवा आता फिल्म इंडस्ट्री मधला जर एखादा ऍक्टर येऊन जर सीएम होऊ शकतो तर काही होऊ शकतो. फक्त ते तुम्ही अंमलात आणलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी उद्धव ठाकरेंबद्दल जास्ती नाही सांगू शकत, परंतु राज ठाकरे यांच्याबद्दल मी बरोबर काम केलं. ज्यावेळेस मी मनसेमध्ये प्रवेश केलेला 2017ला, त्यावेळेस एक माझे ते आता बीजेपीचे आणि त्यावेळेसही बीजेपीचे चांगले खंदे समर्थक होते, आजही एक मोठे व्यावसायिक आहेत. मी त्यांना जाऊन भेटलो, मी त्यांना बोललो की बाबा मी मनसेमध्ये प्रवेश केलाय, तुम्हाला काय वाटतं? तर त्यांनी मला सांगितलं की तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, चांगला आहे, तरुणांना बळ देणारा आणि पुढे आणणारा पक्ष आहे सध्या तरी. आणि मी मग विचारलं की राज ठाकरेंबद्दल काय वाटतं, आणि आम्हालाही माहिती नाही.
त्यांनी खूप चांगलं सूचक सांगितलं. मला असं वाटतं की हे राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण नक्की प्रयत्न करतो. त्यांनी मला सांगितलं की राज ठाकरे एक असा माणूस आहे, त्यांनी एका रात्रीत जर विचार केला ना की मला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय हो. तर ते होऊ शकतं. पण त्यांनी परत दुसरं वाक्य बोललं, त्यांनी विचार केला तर. परत त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं, त्यांनी विचार केला तर. म्हणजे मुळात काय आहे की तो विचार त्यांच्या मनात आला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी रस्त्यावरती जर उतरले. राज ठाकरे एक ब्रँड आहेत मोठे, जसे अजितदादा तसे राज ठाकरे वेगळे ब्रँड आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना धरून ते पुढे आलेले आहेत, त्यांच्या बोटाला धरून. तर वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि लोकांना क्रेज आहे. अभ्यास त्यांचा खूप चांगला आहे, त्यांचा अभ्यासही खूप चांगला आहे आणि राजकारणामध्ये चांगल्या नेत्यांची नक्कीच गरज आहे. दादा कुठला राजकीय फेवरेट नेता आहे असं तुमचा? मी मुळात अटल बिहारी वाजपेयी आणि एपीजे अब्दुल कलाम सर, मी यांचा खूप मोठा चाहता आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही राजकारणात येत असाल तर तुम्ही नेतेही तशाच बघून या. बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, ज्यांनी मागे काहीच सोडलं नाही, जे लोकांसाठी झटले. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी काम केलं. ज्यावेळेस मराठी लोकांना गरज होती त्यावेळेस त्यांनी काम केलं. आनंदीगे साहेबांनी प्रत्येक तळागाळातल्या अनेक वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलं. आज त्यांचा आनंद सोडून त्यांच्याकडे काहीच नाही. तर असे जे नेते हे हा माझा आयडल आहे आणि प्रत्येक तरुणांनी जर अशा नेत्यांचा विचार घेऊन जर मला असं वाटतं की पुढे आले तर खूप चांगला बदल घडेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या कार्यालयामध्ये किंवा तुमच्या स्टेटसला किंवा तुमच्या डीपीला किंवा तुमच्या गाडीमध्ये जर फक्त छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फक्त लावलेला, तुम्ही त्यांच्याकडून विचारधारा काही घेत नाहीये, तुम्हाला असं वाटतं की तुमचं या राजकारणात आणि समाजकारणामध्ये काही एक काम नाहीये. ती विचारधारा तुम्ही पुढे घेऊन चाला तर तुमचं काहीतरी होऊ शकतं आणि त्या विचारधारेने तुम्ही समाजसेवा करू शकता. दादा तुम्ही आता बोलताना राजकारण आणि समाजकारण हे दोन शब्द वापरले. राजकारण मला असं वाटतं आता गजकारण झालंय आणि समाजकारण कुठेतरी बिझनेस झालाय. सो तुम्ही याला कशा पद्धतीने बघता, कसं डिस्क्राईब कराल की समाजकारण काय? मुळामध्ये तुम्ही लोकांसाठी कामं करा, लोकांचे कामं काय ती जाणून घ्या. आणि बघा, एखाद्याने जर ठरवलंच आहे की बाबा मला राजकारणात फक्त पैसे कमवायलाच यायचंय किंवा मला फक्त फेम घ्यायलाच यायचंय, तर तुम्ही त्याला काय नाही करू शकत. परंतु तुम्ही राजकारण किंवा समाजकारणामध्ये काम करायला येतात तर तुमचा मोठो तुम्हाला पुढे घेऊन जातो. लेट घेऊन जाईल परंतु नक्कीच घेऊन जाईल. या सगळ्यामध्ये अनेक जण, आता आपल्या बाबतीतही किंवा तुमच्या तिथे वॉर्डमध्येही अनेक राजकीय समीकरणं आहेत. आपण 3 वेळा वेगवेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व केलंय, 2-3 वेळा हे झालेलं आहे. तर ते का असावं? काय कारण आहेत की तुम्ही मनसे सोडली, मग शिवसेना, मग शिवसेनेतून सोडलं, मग राष्ट्रवादी? एक काय विचारधारा होती याप्रमाणे? बघा, कोणत्याही कार्यकर्त्याला पक्ष सोडायला चांगलं नाही वाटत. एक पक्ष सोडताना, आणि त्याचा आवडता पक्ष जर असेल तर त्याला सोडताना नक्कीच जड जात. कुठला आवडता पक्ष आहे? मी मनसे, मला आजही आवडतो. आजही आवडतं मनसे, मला आजही आवडतो आणि मी त्या पक्षातून शिकून आलेलो वरती. मी त्या पक्षाला खूप काही दिलंय, त्या पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे आणि मला वाटतं की बाबा मी जर नगरसेवक झालेलो की ते मी मनसे मधून झालं तर चांगलं असं, कारण की तरुणांचा पक्ष आहे ना. बरोबर. तिथे आंदोलन वगैरे त्यावेळेस होणं एक वेगळाच, जास्ती कार्यकाळ मी घालवलेला आहे तिथे. शिवसेनेत आल्यावरती मी 3 वर्ष जे आहे ते जास्ती ऍक्टिव्ह नाही राहिलो, कारण की तिथे सांगितलं ना तुम्हाला की गर्दी होती, अनेक नेतृत्व होते, काम करायला स्पेस नव्हती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी 3 वर्ष फक्त समाजकार्यच केलं, राजकारण करायला तेवढा वेळ नाही भेटला आणि माझा जो व्यवसाय आहे तो मी व्यवसाय वाढवत होतो. परंतु राष्ट्रवादीमध्ये आल्याच्यानंतर कुठेतरी विधानसभेची मोठी जबाबदारी भेटली आणि जेव्हा तुमच्याकडे एक महत्वाची जबाबदारी असेल त्यावेळेस तुम्हाला तो पक्ष वाढवणं भागच आहे, पदाला न्याय देणं गरजेचं आहे. 3 पक्ष बदलणं हे महत्वाचं नसून माझं उद्दिष्ट काय हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही बघताय की मी केलेली कामं त्याला लोक रिप्लाय देतात, त्याच्यामुळे त्याच्या खाली कमेंटही तुम्ही वाचत असाल की खाली कमेंट येतात, चांगल्या वाईट येतात. आणि माझ्या इथे मला असं वाटतं की एकही कमेंट चुकीची येत नाही, त्यामुळे लोकांना माहिती मी प्रसाद घोरपडे काय ते. आणि आता प्रसाद घोरपडे हे नाव आता अनेकांच्या तोंडावर आहे, कारण की आता जे प्रकरण झालं चिमुकलीचं आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याला हेल्प केलं, तर मला ते आवडायला, म्हणजे काय होतं नेमकं आणि कसं ते काय झालं. मी माझ्या गाडीची नंबर प्लेट हरवली म्हणून ती FHR नंबर प्लेट आहे, त्याची MC करणं मी ती आटपून येत होतो. दुपारची वेळ होती 2-3ची, पाऊस होता बऱ्यापैकी आणि ट्रॅफिक मधून 3 टाकी ते कोपरखेड्याच्या डीमार्ट पर्यंत येताना ट्रॅफिक बऱ्यापैकी होती. तर माझं लक्ष एका बाईकडे गेलं की ती हातात मुलगी घेऊन पळते. तिची लहान जी मुलगी 5-7 वर्षाची ती घेऊन पळते. मला असं वाटलं की अरे हिला नक्की झालंय काय, ती घेऊन का पळते, की तिला पडले कुठून किंवा लागलंय. बरं,
सॉरी टू से पण असं वाटलं की बाबा तिच्यात प्राण नाही की काय, असाही हो. मला डाऊट आला. हो. मला भीती वाटली. मी म्हणलं यार काही असू दे, पहिली गाडी बाजूला लावली पटकन, आणि जिथं गाडी बाजूला तिथेच लायन्स क्लब हॉस्पिटल होतं. हॉस्पिटल. तात्काळ त्या मुलीला उचललं, त्या आयसीयू मध्ये नेलं, आणि डॉक्टरांना फक्त एकच सांगितलं की तू फक्त हिला स्टेबल कर, बरोबर. तिला काय झालं ते मला फक्त सांग. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आईने सांगितलं तिला ताप आलेला, जास्ती तापामुळे तिला ती आकडी आलेली आणि चिमुकलेला. हो चिमुकलेला. Oh my आणि God. ज्या प्रकारे माझ्याकडे व्हिडिओ येतात, तो व्हिडिओ दाखवू नाही शकत. त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की ती पूर्ण म्हणजे तिच्या अंगात एक तर जीव नव्हता, ती खूप सडपातळ होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला अजून 10-15-20 मिनिटं तरी तिने श्वासच बंद केला स्वतःचा, इथपर्यंत तिची हालत खराब होती. मी डॉक्टरांना तेच बोललो की तू फक्त बाबा तुझ्या पाया पडतो मी, की माझी मुलगी असं समज, आणि तिला जर काय झालं तर मला असं वाटतं की मीच दोषी आहे. कारण की नाही माहिती का माझ्यात अशी भावना होती. डॉक्टरला एवढं सांगितलं की तू तिला फक्त सध्या स्टेबल कर, बाकीचं पुढे तिला कुठे न्यायचं ते मी बघतो चांगल्या हॉस्पिटलमध्ये. देवाच्या कृपेने ती स्टेबल झाली. डॉक्टरांनी तिला अर्ध्या तासामध्ये बऱ्यापैकी, ती बेशुद्धच होती परंतु तिला बऱ्यापैकी थोडंसं रिलॅक्स केलं. तात्काळ आयसीयू ची अँब्युलन्स जी असते त्यांची ती मी अरेंज केली, आणि महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त त्यांना मी आणि आरोग्य अधिकारी त्यांना संपर्क केला. त्यांच्याकडे ती सुविधा एका पाहिली, आणि त्या मुलीचे आई वडील गरीब होते, म्हणजे अगदी हातावरती पोट होते. त्यांचा इलेक्ट्रिशियन बाप होता, दिवसाला 100-500 रुपये आले तर त्यांचं घर चालणार, अशी अवस्था. तर त्यांना सांगितलं तुम्ही काळजी नका करू, ती मुलगी स्टेबल राहील, ही जबाबदारी माझी, मी घेतली जबाबदारी. तिला उचललं, तिला आम्ही त्या आयसीयू अँब्युलन्स मधून हॉस्पिटलला नेलं. आजच मी तिला भेटून आलो, ती खूप हसत खेळत होती. तिला मी विचारलं ओळखलं का, तर बेशुद्ध होती, त्याच्यामुळे तिने मला ओळखलं नाही. परंतु तिच्या आईने मग तिला सांगितलं की हे अंकल घेऊन वगैरे आले. मला असं वाटतं की आपण माणूस आहोत हे याच्यावरून मला जाणवलं. या कलियुगामध्ये मी माणूस आहे, आणि माझे आई वडील हे माझ्यावरती अभिमान बाळगू शकतात, माझी बायको माझी पोरं माझ्यावरती अभिमान बाळगू शकतात, दॅट्स इनफ. बरोबर. एक सामाजिक आणि राजकीय अशी दोन वेगळी ओळख असते. राजकीय ओळख आता आपण जाणून घेतली. सामाजिक असं कुठलं कार्य जे, किंवा अनेक लोक मदतीसाठी एक राजकीय व्यक्ती म्हणून तुमच्याकडे येत असतात, एक अशी घटना जी आयुष्यात विसरली जाऊ शकत नाही, असं काही आहे? असे अनेक कामं केलेली आहेत रेणुका. मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी केसेस घेतलेल्या आहेत. मराठा आंदोलनामध्ये गेलेलो आहे, जिथं नाही जायला पाहिजे तिथेही गेलेलो आहे. अनेक अशा चुकीच्या केस आहेत ज्याच्यामध्ये मी स्वतः पोहोचलेलो आहे. एक साधारण, सॉरी पुन्हा क्युरिओसिटीने, किती गुन्हे आहेत साधारण तुमच्यावर? 5-6 गुन्हे आहेत माझ्यावरती. आंदोलनाचे गुन्हे आहेत लोकांसाठी घेतलेले. स्वप्नील लोणकर नावाचा जो पुण्यातला जो मुलगा त्याने सुसाईड केलं एमपीएससीच्या, तो पण परीक्षेचाच, त्यावेळेस तोही गुन्हा आहे. अनेक राज ठाकरे यांच्याबद्दल एकाने सोशल मीडियावरती शिव्या दिलेला, त्याला आम्ही तिथून उठून नेऊन त्याला एमआयडीसी मध्ये तिथं पकडलं, तिथं धुतलेलं, तो एक. असे अनेक गुन्हे आहेत लोकांसाठी घेतलेले, अशा अनेक गुन्हे आहेत. मला खूप मी आवर्जून सांगतो, पोलीस अधिकारी काही अशा अनेक चांगले की त्यांच्यामुळे माझ्यावरती गुन्हे लागलेले नाही, की त्यांनी माझे गुन्हे वाचवले. 10 आकडा जास्ती असं नक्कीच माझ्या नेतृत्वामध्ये मी एकही कार्यकर्त्यावरती गुन्हा नाही दाखल होऊन दिला. एमएससीबीचं आंदोलन कोविड मधलं असेल, ज्यावेळेस मी एमएससीबीचं शटर खाली घेतलेलं, आणि भोंगा प्रकरण राज ठाकरेंनी जो बोललेला ते माहिती मला पहिला, त्यावेळेस तर कन्फर्म एफआयआर होतीच. तेव्हा काय झालं होतं जरा सांगा. त्यावेळेस राज ठाकरेंनी भोंगा बंद करायचा मस्जिदवरचा असे आदेश दिले होते, आणि आम्ही कार्यकर्ते आम्हाला ते करायचं होतं. आणि स्थानिक सिनियर पीआयला माहिती होतं की बाबा हा तेवढा डाकू कार्यकर्ता करणार, आम्ही आदेशाचं पालन करणार आहे. त्यांनी मला 8 वाजता नोटीस दिली, आणि 1 तासाने अर्ध्या तासाने परत फोन केला की तुला अरेस्ट करावं किंवा तुला डिटेन करायला वरून मेसेज आलेला आहे, सांगितलं मला. तुला सर तुम्ही आताच नोटीस दिली नाही, बोललो तू नोटीसचं पालन नाही करा आम्हाला माहिती. तर त्यांनी गाडी पाठवली, आणि त्याच वेळेस मी मीडियाला बाईट देत होतो त्या प्रकरणाबद्दल. लकीली तुमच्यासारखी जर्नलिस्ट होते, आणि त्यांनी ते पार अगदी पोलीस येतो पण सगळं ते शूटच केलं, ते फिल्मी स्टाईल, आणि आम्हाला पोलीस घेऊन जातायत. आम्हाला 2 दिवस तिथं डिटेन करून ठेवलं, जेवणाची वगैरे व्यवस्था केली बिचारांनी. परंतु मंत्रालयातनं त्यांना सांगण्यात आलं, सीपी ऑफिस मधून सिनियर पीआयला मेसेज आला, तरीही गुन्हा दाखल नाही झाला. हे खूप महत्वाचं. त्यावेळेस प्रदीप तिदार नावाचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी सांगितलं की बाबा डिटेन केलं त्याच्यामुळे गुन्हा दाखल करायचा विषयच येत नाहीये. आम्ही हनुमानाची आरती घेतली मस्जिदच्या बाजूला. त्यावेळेस एसीपी स्वतः आलेले तिथे. एसीपी बोलले अरे मी एसीपी आहे, आम्ही मंत्र्यांना पण अटक करायला. त्यावेळेस
पण आमच्या खालचे अधिकारी जातात, तो कोण एवढा मोठा. हम्म, तर त्यावेळेस सांगितलं की साहेब मी एका चांगल्या पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता आहे, म्हणून तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आणि त्यांनाही आवडलं आमच्याबद्दल जाणून घेऊन. तर अशा आंदोलनांचे जे आमचे अनुभव आहेत ते चांगले होते. त्या पक्षामध्ये असताना कामं केलीत, लोकांसाठीच केलेली आहेत. फक्त लोकांनी ती लक्षात घ्यावी एवढंच आमची नेहमी इच्छा असते. काय आहे आता विजन पुढचं? इथून मागचा प्रवास खूप तुम्ही समाजकारणातही तितक्याच खंबीरपणे उतरलात, राजकारणातही तुम्ही तितक्याच खंबीरपणे लढा दिलाय. एकंदरीत आता पुढे काय विजन मिशन आहे? बघा, ज्या तरुणांना राजकारणामध्ये गॉडफादर नसतो त्यांना स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते. मी त्यातलाच एक आहे. मी सामान्य घरातून आलेला तरुण कार्यकर्ता. मीही कोणाकडे बघून तरी घडलोय आणि मला असं वाटतं की माझ्याकडे बघूनही अनेक तरुणांनी घडावं. चांगलं राजकारण करा, बाकी तुमचं नशीब आहे. देव तुम्हाला जिथं नेऊन बसवायचं तिथं बसवणार. कधी कधी असं होतं की अनेक वर्ष तुम्ही राजकारण करा, तुम्हाला काय भेटत नाही. कधी कधी असं वाटतं की एका रात्री तुम्ही पार अगदी राजाच्या खुर्चीवरती जाऊन बसता, परंतु तिथे गेल्याच्या नंतरही तुमचे पाय जमिनीवरती राहिले पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि अजूनही राजकारण शिकतोच आहे. समाजकारण शिकतोय, लोकांची कामं करणं हा मोठो आहे. बाकी जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तर कोणी अडवू नाही शकत. वा, एवढं आणि ही पुन्हा येणार ही वेळ येणार नक्की. आणणार तुम्ही ती वेळ 100% येणार. मी एक उमदा कार्यकर्ता आहे. मला माहितीये काय करायचं आणि कसं पुढे जायचं. त्याच्यामुळे जे मला करायचंय ते मी करून राहणार आणि लोकांची कामं करणार. जसं साऊथला विजय थालापती सारखा जर एखादा सीएम बनतो की जो हाताच्या बायावरती करून चालतो आणि लोकांची कामं करतो, 1 to 1 कॉन्टॅक्ट होतो, तर मला वाटतं महाराष्ट्रातही झालं पाहिजे आणि होईल. लोकांनी विचार केला तर आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक या समाजामध्ये जे वरती येऊ शकतात. या सगळ्यामध्ये कुठेतरी जनता कमी पडते असं वाटतं? राजकीय जी समीकरण बदलली जनता नक्कीच कमी पडते. आणि दुसरी गोष्ट आहे, कुठल्याही पक्षातला मोठा नेता हा तुम्हाला वरती नाही येऊन देणार. एखादा कार्यकर्ता चांगला असेल तर तो तुम्हाला नक्कीच वरती नाही येऊन देणार. तो नेता त्याला माहिती असं की माझा पोरगा जर राजकारणात आहे, मी मोठ्या पदावरती, माझ्या पोराला जर पुढे आणायचं तर मला याला पुढे आणावं लागणार. तर एवढं कोण असं प्रत्येक जण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे नसतात. म्हणजे एकंदरीत बिहारी वाजपेयी नसतात की ते नेते घडू शकतात. बरोबर, म्हणजे एकंदरीत चांगलं काम करणाऱ्या प्रत्येकाचे पाय ओढले जातात, मग क्षेत्र कुठलंही. राजकारण 100% राजकारणामध्ये या गोष्टी चालतातच. हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. कुठलाही कार्यकर्ता, अनेक कार्यकर्ते राजकारणात आऊट झाले, चांगले कार्यकर्ते. म्हणून अभिजित दिपके सारखा एखादा तरुण येतो आणि तो लोकांच्या कामासाठी उतरतो. तरुणांनी यावं राजकारण, 100% यावं. काय स्कोप आहे आता तरुणांना राजकारण? चांगलं राजकारण करा. या एक चांगला टीम बनवा, एखादा चांगला पक्ष शोधा, त्यातनं काम करा. आणि पक्षाची विचारधारा, आता बऱ्याच पक्षांची विचारधारा बदललेली असते. बऱ्याच जुन्या नेत्यांना असं वाटतं की पैशावरतीच राजकारण चाललंय, तर ती विचारधारा बदला. आपल्याला देश घडवायचा आहे, समाज घडवायचा आहे, हे डोक्यात असेल तर बरंच काय होऊ शकतं. दादा, आपण सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता, अनेक मुद्दे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडता. काय वाटतं एकंदरीत सरकार जास्त, म्हणजे सरकारपर्यंत पोहोचण्याचा बेस्ट ऑप्शन सध्या सोशल मीडिया असं वाटतं? पहिल्या काळामध्ये जसं पेपर लोकांच्या घरी पोहोचायचा, पहिल्या काळामध्ये लेख पोचायचे, व्यंगचित्र पोचायचे, त्याच्यावरती सरकार बदललेली आहेत. वरचे नेते खाली आलेले आहेत. आणि आता सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप जे आहे, तुम्ही तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. चांगला असेल तर लोक व्हायरल करतील, नसेल तो तिथल्या तिथेच थांबतो. आमच्या चॅनलचं नाव एक विचार आहे आणि आम्ही विचार घडवण्याचं काम करत असतो. तर एक विचार जो तुम्ही हा व्हिडिओ बघणाऱ्यांना तुम्ही मेसेज द्याल, एक विचार काय सांगाल तुम्ही? आता याच्याबद्दल मी तुमच्याबद्दलच बोलेल की रेणुका, की तुम्ही एक विचार, हा जो स्वतः कॅमेरा घेऊन, स्वतः सेल्फी घेऊन हा तुम्ही तुझा प्रवास मी पाहिलेला आहे, तर हा कुठेतरी एक वरच्या लेवलला नक्कीच जाऊन बसेल. आणि समाजातले अनेक मोठे मोठे प्रश्न जसे आम्ही म्हणतो तसे तुम्ही पत्रकारांनी पुढे आलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, जो चांगला चालला पाहिजे. आणि तुझ्यासारखे पत्रकार जर या समाजात असतील तर मला असं वाटतं की हे चांगलं चालेल. नक्की नक्की. कुठेतरी राजकारणाला आणि समाजकारणाला याची जोड लागली पाहिजे. जसं माझ्या कालच्या त्या मुलीच्या कामाला बघून एका दीपक देशमुख नावाच्या पुण्यनगरीच्या पत्रकारांनी समोरून विचारलं. आणि या नवी मुंबईमध्ये अनेक पत्रकार आहेत, त्यांनी कोणी दाद नाही घेतली, पण एका दुसऱ्या पत्रकाराने घेतली, एका 2 पत्रकारांनी घेतली. मला असं वाटतं की इतरांनी जर दाद घेतली कामाची, लोकांपर्यंत तो संदेश पोहोचेल. बाकी आम्हाला फेमस होण्यासाठी मला किती लाईक्स भेटतात याच्यासाठी महत्वाचं नाही, त्या कामातून किती लोकांनी
बोध घेतला हे महत्वाचं. बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू सो मच. खरं तर राजकारणी जेव्हा अशा पद्धतीने, म्हणजे मी राजकारणी असं म्हणत नाही, मी समाजकारक म्हणून तुमच्याकडे बघते, कारण की मी सुद्धा अनेक कामांमध्ये मी तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही मला खंबीरपणे तिथे मला मदतही केलेली आहे. सो अशा आम्हा पत्रकारांना सुद्धा अशा चांगल्या पाठिंब्याची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते, आणि वेळोवेळी ते योग्य मार्गदर्शन आपल्याकडून झालं, त्यामुळे कुठेतरी आम्ही सुद्धा उभं राहू शकलो. सो तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, माझ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही परखडपणे उत्तरं दिली, मग ते पॉझिटिव्ह असो किंवा नेगेटिव्ह असो. अनेक वादग्रस्त मुद्दे सुद्धा तुम्ही खूप संयमाने आणि स्मार्टली त्याला उत्तर दिले. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, वेळ दिलात, आज आमच्या स्टुडिओला आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. तुम्हालाही एक विचाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एक विचार येणाऱ्या काळामध्ये टीव्हीवरती येईल अशी मी अपेक्षा बाळगतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, थँक्यू जय सो महाराष्ट्र. मच. थँक्यू.